येवला तालुक्यातील लौकी शिरसगाव येथील सरकार मान्य तेजस्वी स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांचे गहू व तांदूळ बाजारात विक्रीसाठी पाठवले जात असल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला। ग्रामस्थांनी सतर्कता दाखवत संबंधित वाहन पकडून महसूल व पोलीस प्रशासनाला माहिती दिल्यानंतर स्वस्त धान्य दुकान सील करण्यात आलं असून वाहनासह धान्य जप्त करण्यात आलं आहे। येथील तेजस्वी स्वस्त धान्य दुकानाबाबत ग्रामस्थांकडून वारंवार तक्रारी करण्यात येत होत्या। लाभार्थ्यांना मंजूर धान्यापैकी कमी प्रमाणात धान्य दिलं जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या प्रकाराला कंटाळून काही रेशन कार्ड धारकांनी आपले रेशन कार्ड जवळील वळदगाव येथे वर्ग केलं होतं, मात्र दिशाभूल करून पुन्हा संबंधित दुकानातच नोंद करण्यात आल्याचाही आरोप ग्रामस्थांनी केला आहे। शुक्रवारी दुपारच्या सुमारास MH17 AZ 1565 क्रमांकाची मालवाहू गाडी स्वस्त धान्य दुकानासमोर उभी होती। दुकानातून गहू व तांदूळ वाहनात भरले जात असल्याचं ग्रामस्थांच्या निदर्शनास आलं। संबंधित धान्य कोपरगाव येथे नेण्यात येणार असल्याचं चालकाने सांगितल्याचा दावा ग्रामस्थांनी केला। त्यानंतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र येत महसूल विभाग व पोलिसांना माहिती दिली। महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत प्राथमिक खातरजमा केली। त्यानंतर संबंधित स्वस्त धान्य दुकान सील करण्यात आलं, तसेच गहू व तांदळानं भरलेलं वाहन मुद्देमालासह पोलीस ठाण्यात जमा करण्यात आलं। यावेळी उपसरपंच बापू आढाव, भास्कर शिल्लक, अण्णा कानडे, बाळू अढांगळे, विक्रम कानडे, कृष्णा कानडे, संदीप हरकल यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।